पुण्याविषयी बोललो, आता कल्याण डोंबिवलीविषयी बोलूया। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेना त्यांचा उमेदवार कधी जाहीर करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातले विद्यमान खासदार आहेत। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे। परिणामी कल्याण डोंबिवली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर केली। कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे आणि केदार दिघे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र जे नाव चर्चेत नव्हतं त्या वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। जाहीर केलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेनं ठाकरे गटावर चांगलाच हल्ला चढवलाय। त्यांचा पूर्व इतिहास पहा, किती पक्ष फिरलेत, ती काय होतं। अहो तुमच्याकडे उमेदवारच नाहीये, तुम्ही किती जणांना उमेदवारी देतो म्हणून सांगितलं, कोणीही त्याला तयार झालेलं नाहीये। शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी जशास तसं उत्तर दिलंय। ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत, त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार। वैशाली दरेकर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे अनेकांना आश्चर्य झालं। अगदी ठाकरे गटातील कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी सुद्धा चकित झाले। वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन पक्षानं योग्य निर्णय घेतलाय की निर्णय चुकलाय हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।